19व्या पक्षाच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनाला अडकेल पाणी तर पाणी तर जरा बस रे आता आत्ताच ज्यांचं भाषण आपण सर्वांनी ऐकलं ते आदरणीय डॉक्टर सदानंद मोरे सर आणि माझ्या जमलेल्या सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या सर्व सहकारी बांधवांनो आणि भगिनींनो, मी आज काय फार बोलणार नाहीये जास्ती, कारण परत एक 20 दिवसावरती आपला गुढीपाडव्याचा मेळावा आहे. तर तिकडे जर समजा मी दांडपट्टाच फिरवणार असेल तर चाकूसुरे कशाला काढू आता मी. आज मी आलोय तुम्हाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा द्यायला आणि खास करून मी मोरे सरांनी आत्ताच्या परिस्थितीवरती आपल्याशी बोलावं, महाराष्ट्राशी बोलावं. अजूनही काही त्यांची मी महाराष्ट्रात काही ठिकाणी मी त्यांची व्याख्यानं ठेवणार आहे. आजच्या या सगळ्या परिस्थितीवरती जी महाराष्ट्राचा जो चिखल झालेला आहे आणि तो निव्वळ फक्त राजकारणासाठी आणि राजकीय फक्त मतं मिळण्यासाठी म्हणून तुमची आपापसात डोकी फोडून घेतायत, आग लावतायत आणि हे आमच्या लोकांना समजत नाहीये. मोरे सरांनी अनेक विषय आता सांगितले, रामायण काळापासून त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या. सर एक छोटीशी गोष्ट सांगतो, काळ कसा बदलला. प्रभू रामचंद्रांना ज्यावेळेला वनवास झाला, चौदा वर्षाचा झाला, तिथून ते निघाले. बरोबर लक्ष्मण सीतामाई सगळ्यांना घेऊन निघाले. मग दंडकारण्यात आले, नाशिकला आले. आपण मग अशी नाशिकचाही उल्लेख केलात की कोणीतरी हंटर बोलला होता ना, हंटर, तिला महाराष्ट्राची राजधानी करावी नाशिक. आजचं महाराष्ट्राचं राजकारण पाहता त्याला हंटरने फोडला असता. राजधानी नाही, आमची राजधानी, आमच्याकडे करा, आमच्याकडे करा. पण प्रभू रामचंद्र निघाले. मग ते दंडकारण्यानंतर पुढचं तुम्हाला सगळं माहिती आहे. 14 वर्ष. मग मध्ये रावण आला, मग सीतामाईला घेऊन गेला. मग प्रभू रामचंद्र आणि मग ते लक्ष्मण शोधत होते. शोधता शोधता त्यांनी ते वाली आणि सुग्रीव मिळाले आणि मग त्यांचं ते युद्ध झालं. मग पुढे हनुमान मिळाले. हनुमानाला घेऊन ते मग तिकडे गेले आणि मग तिथे तो सेतू बांधला. सेतू बांधून ते लंकेत गेले. लंकेत गेल्यावर त्या कुंभकर्णाला मारलं. मग कुंभकर्णानंतर रावणाला मारलं. मग रावणाला मारल्यानंतर सीतामाईला घेऊन ते परत अयोध्येला 14 वर्षानंतर परत आले. मध्ये तो त्यांनी एक सेतू बांधला. हे सगळं त्यांनी 14 वर्षात केलं. आणि बांद्रा वरळी सी लिंक हा आपण 14 वर्षात बांधला. कुठे अयोध्या, कुठे दंडकारण्य, कुठे गेले, तिथून लंकेत गेले, सेतू बितू बांधून गेले, तिथून परत आले. हे सगळं 14 वर्षात घडले. हे सगळे जे काही कामं सुरू आहेत, जेवढ्या काही गोष्टी सुरू आहेत ना, मी त्याचा सविस्तर मी बोलणार 30 तारखेला आपल्याशी.
त्या सगळ्या गोष्टींकडनं तुम्हाला गुमराह करण्यासाठी म्हणून हे जातीपातीचे विषय आणि त्याच्यानंतर हे सगळं सोशल मीडियामधनं तुमची टाळकी भडकवणे, हे जाणून बुजून उद्योग सगळे सुरू आहेत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.